विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. कसे आहात? यस, आपल्या या YouTube चॅनल मध्ये आपण पाहत होतो ऑसिलेशन. बघा, ऑसिलेशन मध्ये आपण पाहिले होतं ऑसिलेशन मीन्स काय असतं. त्याच्यानंतर आपण पाहिले कायनेटिक एनर्जी. आता बघा, त्या अगोदर आपण पाहिलं होतं डिस्प्लेसमेंट, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम, एक्सेलरेशन, वेलोसिटी. त्याच्यानंतर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम आणि फेज. त्याच्यानंतर टाइम पिरियड. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंपोजिशन ऑफ 2SHM. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. कशाची? पार्टिकलची. सो वेळ लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. बघा, तुम्ही कदाचित जर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं आहे कंपोजिशन ऑफ 2SHM. हा सुद्धा या चॅप्टर मधला एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ऍज वेल ऍज हाच कंपोजिशन ऑफ 2SHM तुम्हाला जो पुढचा चॅप्टर आहे तुमचा स्टेट बोर्डचा सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, त्यामध्ये ऍज इट इज आहे. हाच एक्सप्रेशन विद्यार्थी मित्रांनो ऍज इट इज आहे. ह्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट फेज ह्या गोष्टी फाइंड करायच्यात. So composition of 2SHM having same period along the same path. म्हणजे टाइम पिरियड सुद्धा सेम आणि त्याचा पाथ जो आहे, जाण्याचा जो वेव्ह जाण्याचा मार्ग आहे तो सुद्धा सेम असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय करणार आपण? सी हिअर. बघा, इथं आपल्या जवळ काय आहे हो? एक पॉइंट कन्सिडर करू. ही एक वेव्ह आहे. एक मिनिट हा. व्हेरी गुड. पहा, लक्ष द्या. बघा, ही एक वेव्ह आहे आपल्या जवळ ह्या पॉइंटला आणि ही दुसरी एक वेव्ह आहे. आता ह्या दोन वेव्हचं इथं काय असेल? हा पॉइंट आपण पी कन्सिडर करू. या पी पॉइंटला दोन्ही वेव्ह काय करायला? तो सायमल्टेनियसली काय व्हायला? त्यांचं डिस्प्लेसमेंट व्हायले अलॉंग द सेम पाथ. एकाच पाथवर सायमल्टेनियसली दॅट टू वेव्हज आर काय करायला? डिस्प्लेसमेंट करायला. बघा, इथं याचं डिस्प्लेसमेंट कशाने इंडिकेट करणार? x1. आता इथं आपण कन्सिडर केलं डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट फर्स्ट वेव्ह इज x1. इथं कन्सिडर करू आणि ह्याचं डिस्प्लेसमेंट x2. आता आपल्या जवळ डिस्प्लेसमेंटचं काय आहे हो? एक फॉर्म्युला आहे. काय आहे? x इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी प्लस फाय. व्हेरी गुड. आता तर x1 असेल तर काय भेटेल? x1 इज इक्वल्स टू a1. a1 काय आहे? इथं एम्प्लिट्यूड ऑफ दॅट वेव्ह. एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. बघा, लक्ष द्या. ही आपली एक वेव्ह आहे. या वेव्ह मध्ये हा सपोज इथून इथपर्यंत एक वेव्ह आहे. एक क्रस्ट आणि एक ट्रफ. काय असतो? हा क्रस्ट असतो. क्रस्ट नाही, क्रस्ट. हा, आणि हा काय असतो? ट्रफ. आता काय करणार? इथून इथपर्यंतची एक वेव्ह झाली तर बघा, हा आहे आपल्यासाठी एम्प्लिट्यूड. कोणता? हा. बघा का? कारण की इथून इथपर्यंत वेव्हचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथे आहे. हा झाला एम्प्लिट्यूड पॉझिटिव्ह ए आणि इथून इथपर्यंत हा आहे तर हा झाला एम्प्लिट्यूड निगेटिव्ह ए. एका वेव्ह मध्ये असे दोन एम्प्लिट्यूड भेटतात म्हणून हा ए इज अ एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. यस. आता बघा, लक्ष द्या. A1 साइन ओमेगा टी प्लस phi1. हा फाय म्हणजे काय? फेज अँगल. त्याचा फेज कोणता आहे? आणि x2 साठी काय भेटेल? x2 इज इक्वल्स टू a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. ह्या दोन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भेटतात. मग बघा, आपण ह्या दोन गोष्टी इथं पुट केल्यात. बघा, द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ 2SHM अलॉंग x ऍक्सिस r. हे x ऍक्सिस आहे म्हणून x घेतलं. जर y ऍक्सिस असेल तर y घेणार. y बरोबर आपण घेऊ शकतो. आता काय करायचं इथं? मग बघा, दोन डिस्प्लेसमेंट आपण ठेवलं. x1 is equals to a1 sin omega t plus phi1 and
x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. आता काय करायचे मग, बस यांचा काढायचा ऍट p वर रिझल्टंट x बरोबर x1 प्लस x2. हा आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, याला म्हणतो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट म्हणजे काय हो, रिझल्टंट म्हणजे एकूण अंतर, एकूण विस्थापन किती झालं, म्हणजे ह्याचं एक विस्थापन, ह्याचं एक विस्थापन, तर एकूण विस्थापन. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असतं, तर एकूण रिझल्टंट किती झालं ते आपल्याला पाहायचंय. तर बघा इथं असेल हा इक्वेशन नंबर वाटलं तर 1 दिलात, इथं जर 2 दिलात तर इथं काय येणार आपल्याला, इथं दिले पुढे, याची गरज नाही सांगायला. तर ह्या दोन गोष्टी बघा कुठे पुट केलं आपण, x इज इक्वल टू x1 प्लस x2, x बरोबर x1 प्लस x2. आता काय करणार, x1 ची व्हॅल्यू इथे पुट करा, x2 ची व्हॅल्यू इथे पुट करा, तर काय भेटते बघा, x इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1 प्लस x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. आता काय करावं लागेल मग, बघा लक्ष द्या, x1 बरोबर बघा हा a1 साइन ओमेगा टी. आता इथं आपल्या जवळ एक फॉर्म्युला आहे, हे रफ करू का, बघा आपल्या जवळ एक फॉर्म्युला आहे, काय आहे, साइन a प्लस बी बरोबर साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी. बस ह्या फॉर्म्युल्याचा वापर केलाय कुठं, साइन ओमेगा टी प्लस फाय 1 मध्ये आणि साइन ओमेगा टी प्लस फाय 2 मध्ये. बघा इथं काय होणार मग, a1 ला a1, इथं a1 होतं आपल्या जवळ, तर इथं काय भेटलं बघा, ह्या इक्वेशनला बघा विद्यार्थी मित्रांनो, a1 ला a1 साइन a, इथं साइन a प्लस बी, तर काय येणार साइन a कॉस बी. बघा a आहे ओमेगा टी, हा b आहे बघा साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी आहे ना, साइन b, b काय आहे फाय 1, हा b फाय 1 साइन a इथं लिहिलं आपण, हा साइन a ओमेगा टी, हा कॉस b प्लस a1 ला a1 मल्टिप्लाय मध्ये कॉस a साइन b. पुन्हा इथं बघा ह्या जागेवर इथे ऍज इट इज हा फॉर्म्युला यूज केलाय, साइन a आहे ओमेगा टी प्लस b आहे फाय. आता साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. लक्ष द्या ह्या दोन फॉर्म्युल्याचा आपण इथं वापर केलाय, इथं काय केलंय साइन a आणि कॉस b. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा त्याच्यानंतर आपल्याला कॉमन व्हॅल्यू घ्यायच्यात. कोणत्या कॉमन हो, बघा a1, त्याच्यानंतर इथं बघा आता काय कॉमन आहे बघा, लक्ष द्या तुम्हाला सांगतो मी कॉमन काय आहे. बघा ह्या इक्वेशन मध्ये साइन ओमेगा टी, इथे सुद्धा कुठे आहे साइन ओमेगा टी कॉमन आहे, त्याच्यानंतर कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी कॉमन आहे, तर कॉमनच्या टर्म एका जागी, मग ही एवढी टर्म एका जागी घ्यायची, ही आणि ही टर्म, तर या दोघांमध्ये काय भेटतो, a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2 कंसाच्या बाहेर साइन ओमेगा टी, प्लस ला प्लस, इथं प्लस आहे. आता ह्या दोन गोष्टीमध्ये काय कॉमन आहे, ह्या दोन मध्ये बघा हा कॉमन आहे कॉस ओमेगा टी. मग काय करणार, a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 आणि कंसाच्या बाहेर कॉस ओमेगा टी. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मग आपण ह्याला नाव दिलं बघा r cos डेल्टा बरोबर, हा कॉन्स्टंट ठेवला r इज अ रिझल्टंट. जसं आपण x1 प्लस x2 ला x लिहिलो, तसं a1 प्लस a2 ला लिहिणार r. a1 प्लस a2 इज इक्वल टू r आणि x1 प्लस x2 इज इक्वल टू x आणि फाय 1 प्लस फाय 2 बरोबर डेल्टा. हे तीन कॉन्स्टंट आपल्याला ठेवायचे. ह्याला म्हणतो रिझल्टंट अँप्लिट्यूड, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट फेज. हा लक्षात ठेवा, रिझल्टंट अँप्लिट्यूड, हा झाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आणि हा झाला रिझल्टंट फेज. आता काय करायचंय, ह्या गोष्टी आपण इथे ठेवणार, r cos डेल्टा कुठे ठेवलं, इथे ठेवलं बघा का, a1 cos फाय 1 प्लस a2 cos फाय 2
बरोबर काय लिहिलं आपण r cos डेल्टा आणि a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 ला लिहिलं r sin डेल्टा का a1 a2 च्या जागी लिहिलं r cos 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 phi1 phi2 डेल्टा. बघा phi1 प्लस phi2 ला लिहिलं आपण डेल्टा, तर इथं सुद्धा लिहिलं phi1 प्लस phi2 ला काय लिहिलं आपण इथं डेल्टा आणि a1 प्लस a2 ला लिहिलं r cos 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 ला cos. आता बघा इथं साइन आहे साइन ला साइन a1 आहे a2 आहे a1 प्लस a2 r आणि phi1 प्लस phi2 काय असतो आपण लिहिलं डेल्टा. बघा तिथे लिहिलंय phi1 प्लस phi2 डेल्टा, हा झाला रिझल्टंट फेज. आता काय केलं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा बघा ह्या दोघांची आपण काय केली, ह्या दोन इक्वेशन वरून x बरोबर, बघा लक्ष द्या, x बरोबर r cos डेल्टा sin ओमेगा टी ही व्हॅल्यू इथं ठेवली. ह्याला वाटलं तर इक्वेशन नंबर स्टार द्या आणि ही पुन्हा व्हॅल्यू कुठे ठेवली, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ह्या स्टार मध्ये पुट केलं तर काय भेटलं, ह्याच्या जागेवर ठेवलं होतं आपण r cos डेल्टा sin ओमेगा टी ऍज इट इज प्लस r sin डेल्टा cos ओमेगा टी ऍज इट इज. आता काय करणार, आता इथपर्यंत कळतंय का, यस यस हे लक्षात ठेवा तुम्ही. आता नेक्स्ट बघा ह्याच्या पुढे आपल्याला पाहायचंय मग पुन्हा r बरोबर बघा x बरोबर r sin. आता इथं काय केलंय आपण, ही जी व्हॅल्यू भेटली r सोडा, r जर सोडला तर बघा sin a cos b प्लस cos a sin b. बघा sin ह्याला लक्ष द्या, ह्याला a द्या a b तर ओमेगा टी ए आहे, हा डेल्टा बी आहे, तर काय येतो sin a cos b प्लस cos a sin b. बघा sin a प्लस b जर घेतलं तर काय भेटणार, sin a काय आहे ओमेगा टी प्लस फाय, तर इथं काय भेटतो बघा sin a cos b प्लस cos a sin b. ह्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो sin a प्लस b, तर इथे लिहिणार ह्याच्या जागेवर बघा x बरोबर r ला r कॉमन आहे r sin ओमेगा टी प्लस फाय, सॉरी डेल्टा ओमेगा टी प्लस डेल्टा. बघा हे इक्वेशन आपल्याला इथं भेटलं का r sin ओमेगा टी प्लस डेल्टा. तुम्हाला सांगितलं होतं इथं r sin ओमेगा टी प्लस डेल्टा कशावरून काढलं आपण, ह्याच फॉर्म्युलावरून sin a cos b प्लस cos a sin b वरून आपण हे लिहिलो sin a प्लस b. जसं इथे लिहिलं होतं sin a cos b प्लस cos a sin b वरून sin a प्लस b, बस ह्याच्यावरून sin a प्लस b लिहिलं. a आहे ओमेगा टी आणि b आहे डेल्टा. मग इथं लिहिलो आपण, इथं r बरोबर बघा ही व्हॅल्यू भेटली आपल्याला x बरोबर r sin ओमेगा टी प्लस डेल्टा आणि ह्याला म्हणणार रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता काढायचे दिस इज द, ह्याला लिहिणार दिस इज रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, हा आहे आपला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आता बघा रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी आपल्याला काय करायचंय, आता जे इक्वेशन नंबर 1 आणि 2 होते, काय होते 1 आणि 2, हे बघा हे आहेत इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय आहे, तर बघा हे जे आपण व्हॅल्यूज पुट केल्या ते इक्वेशन नंबर 1 आणि 2. यावरून काय करायचंय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, दोघांचा स्क्वेअर करायचा, दोघांची बेरीज करायची. लेफ्ट हँड साइडची लेफ्ट हँड साइडला बेरीज करणार आणि राईट हँड साइडची राईट हँड साइडला बेरीज करणार. तर काय भेटतं आपल्याला, त्या दोघांची ऍडिशन आणि दोघांचं स्क्वेअर करायचे. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, बघा स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची काय करायची बेरीज करायची आणि स्क्वेअर करायचा. तर एक काय होतं r cos डेल्टा, बघा इथं आहे एक r cos डेल्टा आणि 2 काय r sin डेल्टा. मग दोघांची ऍडिशन केली r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल्टा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल्टा इज इक्वल्स टू a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 चा स्क्वेअर प्लस a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 चा स्क्वेअर. आता काय भेटणार मग आपल्याला यामधून, बघा r कॉमन घ्यायचा, r स्क्वेअर r काय भेटेल कॉमन भेटतो. मग r कॉमन भेटला तर कंसात काय लिहिलंय, कंसात लिहितो आपण cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा. आता लक्ष द्या sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किती असतो 1, ह्याची व्हॅल्यू किती आली 1. इथं काय नाही म्हणजे 1 आला, तर r स्क्वेअर ला 1 इंटू r स्क्वेअर r चा स्क्वेअर. आता इथं लक्ष द्या, इथं काय करायचंय आपल्याला a प्लस b चा होल स्क्वेअर, a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर. इथं सुद्धा
हे ए आहे एवढं आणि प्लस हे एवढं बी आहे आणि त्यांचा होल स्क्वेअर, हा फॉर्म्युलाचा वापर करायचा. मग काय भेटतो आपल्याला बघा इथं a1 cos phi1 चा स्क्वेअर प्लस a2 cos phi2 चा स्क्वेअर प्लस 2a1 cos phi1 प्लस 2a1 a2 cos phi1 cos phi2. बघा a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस 2ab तसंच लिहिले a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 cos phi2 2ab हे लिहिलं ह्याचं. आता ह्याचं खाली लिहिले जागा नसल्यामुळे. बघा a1 sin phi1 चा स्क्वेअर प्लस a2 sin phi2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 sin phi1 sin phi2 लिहिलं इथं. आता काय करणार मग इथून सुद्धा कॉमन काय निघते, कॉमन काय निघते ते आपण पाहणार आहोत आणि कॉमन आपल्याला बाहेर काढायचे. कळतंय. आता बघा इथं a1 आहे, a1 चा स्क्वेअर a1 चा स्क्वेअर. बघा हे एवढं जे आहे इक्वेशन मध्ये हे लक्षात ठेवा, हे a1 चा स्क्वेअर. आता काय करणार मग का, कारण की sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा 1 कॅन्सल होतो. पुन्हा हा a2 चा स्क्वेअर, पुन्हा ही व्हॅल्यू घ्यायची, सरळ सरळ खाली खाली घ्यायचे. बघा हे कॉमन हे कॉमन हे कॉमन. आता इथं काय केलं r स्क्वेअर ला r स्क्वेअर a1 चा स्क्वेअर कॉमन घेतला, cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा हा भेटतो 1. त्याच्यानंतर a2 cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा हा भेटतो 1. आता 2a1 a2 2a1 a2 कॉमन घेतलं, cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2 cos a cos b प्लस sin a sin b cos a प्लस b. व्हेरी गुड. इथं लिहितो सॉरी cos a मायनस b, इथे लिहिणार cos a मायनस b म्हणजे हे भेटतो. काय म्हणला मग बघा हे a1 काय नाही म्हणजे 1, a2 काय नाही म्हणजे 1 म्हणजे a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. का a1 आहे phi1 b आहे सॉरी a आहे phi1 b आहे phi2 cos phi1 मायनस phi2. आता काय करायचंय बस ही व्हॅल्यू ठेवली, हा वर्ग आहे हा वर्गमुळात जाईल, हा अंडर रूट मध्ये गेला. एक सेकंड, ही सगळी व्हॅल्यू कुठे गेली हो अंडर रूट मध्ये. तर काय भेटलं आपल्याला a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. आता दिलं इक्वेशन नंबर 4. आता ह्याला म्हणणार दिस इज रिझल्टंट. हा काय आहे आपला रिझल्टंट एम्प्लिट्यूड. विद्यार्थी मित्रांनो इझी आहे, मॅथमॅटिकल पार्ट आहे, लक्ष द्या. इझी आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. जर नाही विचारलं MST CET मध्ये 1% याच्यावर क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतात. त्यामुळं हे लक्षात ठेवा. आता बघा इनिशियल आपल्याला फेज काढायचे. आपण पहिल्यांदा काढलो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, नंतर काढलं बघा रिझल्टंट एम्प्लिट्यूड, आता काढायचंय रिझल्टंट फेज डेल्टा. आता डेल्टा काढण्यासाठी काय करणार बघा डिवायडिंग इक्वेशन 2/1. काय होता 2 इथे आहे इक्वेशन नंबर 2. बघा काय 2 आहे r. बघा साइन बाय कॉस काय होतो tan आणि कॉस बाय साइन काय होतो कॉट. आता बघा साइन बाय कॉस tan भेटतो, आर आर कॅन्सल, डेल्टा डेल्टा कॅन्सल. आता काय म्हणणार आपल्याला बघा सॉरी हा आर आर कॅन्सल होतो. बघा साइन बाय कॉस करायचंय म्हणजे 2/1. मग इथं लक्षात ठेवायचे इक्वेशन इनिशियल फेज डेल्टा काढण्यासाठी डिवाइड इक्वेशन 2/1. 2 ने 1 ला काय करणार डिवाइड करणार. काय भेटतो आपल्याला बघा 2 काय आर साइन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा. आर आर कॅन्सल, साइन बाय कॉस इथं भेटतो आपल्याला tan डेल्टा बरोबर. आता हे ऍज इट इज ठेवायचं, जशाला तसं ठेवायचं. तर काय होणार इन द नेक्स्ट स्लाइड बघा. ओ माय गॉड, ठीक आहे मी सांगतो बघा. इथं काय भेटतं आपल्याला, इथं हा भेटला tan डेल्टा बरोबर a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 होल डिवाइडेड बाय a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. आता काय करणार tan आहे डेल्टा काढायचा आहे, tan तिकडे जाऊन tan इनवर्स होतो. तर डेल्टा बरोबर tan इनवर्स ऑफ a1 sin phi1 प्लस a2 sin
phi2 divided by a1 cos phi1 plus a2 cos phi. कळते इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं. ह्यालाच म्हणणार रिझल्टंट फेज ऑफ SHM. हा झाला तुमचा रिझल्टंट फेज डेल्टा. बघा इथं होता हा डेल्टा, हा रिझल्टंट फेज आपण फाइंड केलो. यस, ह्या गोष्टी तुम्हाला नक्की समजत असतील, समजण्याचा प्रयत्न करा आणि इझी आहे, समजून घ्या. यस, आता बघा आपल्याला ह्याचं पाहायचं आता केसेस आहेत ह्याच्या. यस, ह्या केस पाहायच्यात म्हणजे हा तुमचा पॉइंट आणखीन क्लिअर होतो. बघा केस नंबर, ठीक आहे, फर्स्ट इथे आहे, सेकंड तिथं गेला. हा ठीक आहे. बघा हा रिझल्टंट डेल्टाची व्हॅल्यू इथं होती, तो स्लाइड तिकडे गेली, ही स्लाइड इथं आली. म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बघा ही स्लाइड इथं होती, ही स्लाइड इथं होती. ठीक आहे, पहा. हा ठीक आहे, पहा हा झाला तुमचा, बघा इथून इथपर्यंत इथं आलो, हा रिझल्टंट. बघा डेल्टा बरोबर हा भेटला रिझल्टंट फेज. हा रिझल्टंट फेज भेटला. आता त्यानंतर आहे केस फर्स्ट. केस फर्स्ट काय हो, इफ phi1 मायनस phi2 काय असेल 0 डिग्री, तर cos 0 डिग्री किती असतो 1 असतो. तुम्हाला सांगितलं होतं कालच मी, कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायचा. कॉस का काय येणार 1 0 मायनस 1 0 1. यस 0 90 180 270 आणि 360. तर cos 0 किती असतो 1. बघा हा 0 डिग्रीला किती असतो, cos 0 ला 1 असतो, पण इथं आला 1 व्हॅल्यू. आता काय करायचंय, बस इक्वेशन नंबर 4 बिकम्स, आता आपण जिथे इक्वेशन नंबर 4 दिले, हा रिझल्टंट आपला जो आहे एम्प्लिट्यूड तिथं ठेवायचा. काय होता a1 चा स्क्वेअर. बघा r बरोबर व्हॅल्यू होती आपल्या जवळ अंडर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. हे आपल्याला फॉर्म्युला आहे रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा. आता यामध्ये आपण ठेवलं cos phi1 मायनस phi2 किती होतं 0 आणि cos 0 किती असतो 1. म्हणजे ह्याच्या जागेवर व्हॅल्यू किती आली 1. 1 इंटू ही टर्म तर काय भेटला बघा एवढी टर्म भेटली. म्हणजे आता इथून काय कळते तुम्हाला, इथून कळतं की बघा हा इथून बघा इथे ह्याच्यावरून a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे a प्लस b चा होल स्क्वेअर म्हणजे a1 प्लस a2 चा होल स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे राहिला किती a1 प्लस a2. सपोज हे दोन सारखे तर काय येणार r बरोबर 2a. म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड कसा असेल मॅक्सिमम. एम्प्लिट्यूड म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं. यस, ही जी आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हा झाला एम्प्लिट्यूड. मग कंपोजिशन पाहिलं दोन वेव्हचं, म्हणजे दोन वेव्ह एकावर एक असतील अशा कोलाइड झालेल्या. कळतंय बघा, ही एक वेव्ह आहे हा आणि ही दुसरी वेव्ह आहे ऍज इट इज. तर काय झालं त्यांचं जे एम्प्लिट्यूड आहे ते कसं झालं मॅक्सिमम 2a. का एक रेड वाली a आणि दुसरी येलो वाली a प्लस a 2a. हा नको 2a. अशा प्रकारे हा झाला r बरोबर 2a. हा झाला फर्स्ट केस. आता बघा सेकंड केस काय आहे. सी सेकंड केस आहे 90 डिग्री. आता बघा cos 90 किती असतो 0. हा मग लक्षात ठेवायचं cos 90 किती आहे 0. हा बघा इथे दिले ते तुम्ही चार्ट लक्षात ठेवा. मग काय असणार पुन्हा तेच फॉर्म्युला r बरोबर अंडर रूट ऑफ a1 चा स्क्वेअर प्लस a2 चा स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. आता